Hello dear friends, today we are going to learn very important topic and this topic is how to speak in English. इंग्लिश कशी बोलावी. मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण इंग्लिश बोलायला जातो तेव्हा आपल्याला वाक्यच आठवत नाहीत. ही सगळ्यांची अडचण आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला वाक्य आठवतात पण आपण अडखळायला लागतो. कधी कधी शब्द सुचत नाहीत आणि कधी कधी जेव्हा माणूस इंग्लिश बोलायला जातो तेव्हा एवढा ट्रेसमध्ये येतो की काय बोलावं त्याला कळत नाही. हे अनेक आमचे स्टुडंट या अडचणी आपल्याला सांगत असतात. आणि मग असे जे व्यक्ती असतात की ज्यांना इंग्लिश तर बोलायची असते परंतु या अडचणीला सामोरे जातात. मग ते काय करायला लागतात, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला लागतात इंग्लिश शिकण्यासाठी, बोलण्यासाठी. मग कधी कधी ते इंग्लिशचे पेपर वाचायला लागतात, कधी कधी व्हिडिओ बघायला लागतात किंवा अनेक गोष्टी स्टोरीज इंग्लिशच्या ऐकायला लागतात की जेणेकरून त्यांची इंग्लिश स्पीकिंग ग्रो होईल, त्याच्यामध्ये वाढ होईल. परंतु मित्रहो, हे सगळं करून देखील त्यांना शेवटी रिझल्ट काय भेटतो तर इंग्लिश बोलणं सुधरत नाही. तर मग इंग्लिश बोलणं सुधरत का नाही तर त्यासाठी आपल्याला पुरेशी प्रॅक्टिस असते. आणि तुमच्याकडे कितीही इंग्लिशचं नॉलेज असेल, कितीही शब्दपाठ असतील, कितीही स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असतील, परंतु जर तुमच्याकडे इंग्लिशची पुरेशी प्रॅक्टिस नसेल तर मित्र तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही. आणि जेव्हा आपल्या ही गोष्ट लक्षात येते की आय हॅव टू प्रॅक्टिस टू स्पीक इन इंग्लिश, ॲट दॅट टाईम व्हॉट वी डू, आपण मग ॲपकडे वळायला लागतो. आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून कळतं की जर आपल्याला इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याला ॲपमध्ये जावं लागेल आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला प्रॅक्टिस करायला लागेल, हे आपल्याला लक्षात येतं. मग आपण ॲप परचेस करतो, खरेदी करतो. त्या ॲपमध्ये गेल्यानंतर आपण काही व्यक्तीसोबत इंग्लिशमध्ये बोलायला लागतो. परंतु ॲपमध्ये जाऊन आपण जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की समोरची व्यक्ती बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स असते. म्हणून तो काय बोलतो ते आपल्याला कळत नाही आणि आपली भाषा त्याला लक्षात येत नाही. हा एक प्रॉब्लेम असतो. आणि दुसरा प्रॉब्लेम असतो की कधीकधी आपली इंग्लिश चांगली असते, त्याची इंग्रजी कच्ची असते, तो बेसिकमध्ये असतो. मग आपली इंग्लिश त्याला कळत नाही आणि त्याला बोलता येत नसल्यामुळे आपली इंग्लिश आहे ती पण सुधरत नाही. तर ह्या सगळ्या अडचणीमुळे आपल्याला नंतर लक्षात येतं की ॲपचा पण आपल्याला पुरेसा फायदा होत नाही. किंवा ॲपमध्ये अजून दुसरी एक अडचण असते डिअर फ्रेंड्स की बरेच ॲप हे मराठीमध्ये नाहीत तर हिंदीमध्ये असल्यामुळे आपल्या भाषेची पण ही अडचण होते आणि आपली इंग्लिश आहे तशीच राहते. म्हणून ह्या सगळ्या अडचणी आहेत. जेव्हा मी माझ्या क्लासमध्ये इंग्लिश स्पीकिंग शिकवत असताना विद्यार्थ्यांशी डील करतो, त्यांच्याशी चर्चा करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की जर आपल्याला पुरेशी प्रॅक्टिस केल्याशिवाय इंग्लिश बोलता येणार नाही. केवळ अनेकदा आपण क्लासेस पण लावतो, क्लासेसमध्ये पण आपल्याला केवळ ग्रामर शिकवलं जातं आणि तुम्हाला फक्त ऐकत बसावं लागतं. आणि काही महिने झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की यस, युअर इंग्लिश स्पीकिंग कोर्स हॅज कम्प्लिटेड. मित्र, अशाने इंग्लिश बोलता येईल का? नाही बोलता येत. तर मी त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, एक आयडिया सांगणार आहे. जर तुम्ही या आयडियावर पूर्ण काम केलं तर तुमची इंग्लिश 100% स्पीकिंग सुधारणार आहे. फार सोपी आयडिया आहे, तुम्ही घरी पण करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे. तर काय आयडिया आहे आपण बघूया. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कोणती गोष्ट असेल तर प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिसच्या शिवाय आपण इंग्लिश बोलू शकत नाहीत. विदाऊट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल, एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल. बरोबर आहे. तर मग आपल्याला आता इंग्लिश स्पीकिंग करायची असेल तर प्रॅक्टिस कशी करायची? कारण आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी तर आपल्यासमोर व्यक्ती नाही, माणूस लागतो. माणूस तर आपल्याकडे नाही आहे. तर माणूस नसल्यामुळे आपण प्रॅक्टिस करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून आता मित्रांनो तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे. एक प्रोग्राम तुम्हाला तयार करायचा आहे. छोटा प्रोग्राम आहे, सोपा प्रोग्राम आहे. थोडासा वेळ लागेल, थोडीशी मेहनत करावी लागेल, परंतु काही खर्च न करता तुम्ही घरच्या घरी या प्रोग्रामच्या मदतीने, या ट्रिकच्या मदतीने तुम्ही इंग्लिश स्पीकिंगची भरपूर प्रॅक्टिस करू शकता आणि काही महिन्यामध्ये फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकता. विद्यार्थी मित्र, हा जो प्रोग्राम आहे, ही जी ट्रिक आहे, मी माझ्या विद्यार्थ्यांना वापरत असतो आणि जेव्हा मी वापरतो त्यावेळेस मला अतिशय चांगला रिझल्ट याचा आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगताना मी जे अनुभव घेतो आहे किंवा मी जे यूज करतो आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे.
म्हणून तुम्ही देखील याचा वापर केला पाहिजे. तर मग मित्र काय करायचं, तर सोपी गोष्ट आहे. तुम्हाला माहीत आहे की इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी आपण काही चॅप्टर्स शिकत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक आपण शिकत असतो आणि मग तुम्ही तसे 50 टॉपिक निवडायचे. जसे की मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जसं की आपल्याला एक टॉपिक मी तुम्हाला सांगतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स हा एक आपला टॉपिक आहे. तर सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स असे जवळपास टेन्समध्येच 12 टॉपिक आहेत. मग वेगवेगळे गोईंग टू असेल, वॉन्ट असेल, यूज टू असेल, असे वेगवेगळे टॉपिक आपण 50 तयार करायचे. आणि तयार केल्यानंतर आता काय करायचं, त्यातला पहिला जो टॉपिक आहे त्याच्यावर आपण 30 प्रश्न तयार करायचे. जसं की आपला पहिला टॉपिक आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, लक्षात आलं. याच्यावर 30 प्रश्न तयार करायचे. मी एक उदाहरण सांगतो, व्हॉट डू यू ईट हा प्रश्न आहे. असे 30 प्रश्न तयार करायचे. आणि एकदा का 30 प्रश्न तयार झाले की मग आता काय करायचं, हे प्रश्न रेकॉर्ड करायचे. कुठं रेकॉर्ड करायचे, तुम्हाला माहीत आहे की आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डर असतो. आणि मग चांगला एक इयरफोन घ्यायचा, इयरफोन लावायचा चांगल्या क्वालिटीचा, म्हणजे रेकॉर्डिंग करताना क्लॅरिटी येईल. तर रेकॉर्डर चालू करायचा आणि आपण जे 30 प्रश्न लिहून काढलेले आहेत ते रेकॉर्ड करायला सुरुवात करायची. परंतु एक लक्षात ठेवा की प्रश्नामध्ये 5 सेकंदाचा अंतर ठेवायचा. का, कारण रेकॉर्ड केलेले प्रश्न नंतर आपल्याला चालू करून त्याचे आन्सर द्यायचे आहेत. लक्षात आलं. ही आयडिया आहे, हा प्रोग्राम आहे. याच्या मदतीने तुम्ही फार चांगली प्रॅक्टिस करू शकतो मित्रो. मी माझ्या इंग्लिश स्पीकिंगच्या बॅचमध्ये पण या ट्रिकचा, या प्रोग्रामचा मी यूज करत असतो, म्हणून तुम्हाला मी सांगतोय. आणि याचा रिझल्ट पण फार जबरदस्त आहे. आता आपल्याकडे जवळपास एका टॉपिकचे 30 प्रश्न तयार झालेत. आणि जर तुमच्याकडे 50 टॉपिक जर तुम्ही तयार केले तर तुमच्याकडे 1500 प्रश्न तयार होतील. माझ्याकडे असे 100पेक्षा जास्त टॉपिकवर मी प्रश्न तयार करून मी माझ्या स्टुडंटला देत असतो आणि त्यांना मी अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून बोलायला लावत असतो. तर आता आपल्याकडे जवळपास 1500 प्रश्नांची रेकॉर्डिंग तयार आहेत. 1500 प्रश्नांचे आपल्याकडे या ठिकाणी संच तयार आहे. आणि एवढं मोठं भांडवल, एवढा मोठा स्टोअर आता आपल्याकडे तयार झालेला आहे. आता आपण काय करूया, प्रॅक्टिसला सुरुवात करूया. प्रोग्राम तयार केला आहे. आता आपण त्या प्रोग्रामच्या त्या प्रोग्रामनुसार आपण प्रॅक्टिस सुरू करूया. मग प्रॅक्टिस कशी करायची, तर ते जे आपण रेकॉर्ड तयार केल्यात 50, त्यातली एक रेकॉर्ड घ्यायची आणि आपल्या मोबाईलमध्ये ती सुरू करायची, रेकॉर्डिंग सुरू करायची. रेकॉर्डिंग सुरू केली की ती रेकॉर्डिंग तुम्हाला प्रश्न विचारायला लागेल. पहिला प्रश्न विचारल, 5 सेकंदाचा अंतर असेल. मग तुम्ही काय करायचं आहे आता, की पहिला प्रश्न विचारल्यानंतर 5 सेकंदाच्या आत तुम्ही समोरच्या रेकॉर्डिंगने तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर द्यायचं. आणि जर येत नसेल तर पॉज करून त्याचं उत्तर शोधायचं, तयार करायचं आणि दिल्याशिवाय दुसरा प्रश्न त्या ठिकाणी त्याला विचारू द्यायचा नाही. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची. आता एक लक्षात ठेवा, ही प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला फार ताण येईल. तुम्हाला उत्तरं आठवणार नाहीत, तुम्हाला शब्द आठवणार नाहीत. तुम्हाला म्हणजे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे ज्या गोष्टी तुम्हाला अडचणी येतील त्या अडचणी आता पण तुम्हाला यायला लागतील. ह्या अडचणी आता पहिल्या दिवशी येतील, दुसऱ्या दिवशी पण येतील, पण तरी प्रॅक्टिस करायची सोडायची नाही. तिसऱ्या दिवशी येतील, चौथ्या दिवशी येतील, 5व्या दिवशी पण येतील. परंतु तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की आता तुम्ही चांगल्या पद्धतीने आन्सर देऊ लागत आहेत. यू आर गिविंग आन्सर्स व्हेरी वेल, हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग पुढं तशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू ठेवायची. आणि मग तुमच्या लक्षात येईल की रेकॉर्डिंगचा वापर करून आता तुम्ही घाबरत पण नाही, भीती पण वाटत नाही, शब्द पण आठवायला लागलेत, सेंटेन्सेस पण तुम्हाला आठवत आहेत. म्हणजे रेकॉर्डिंगचा वापर करून तुम्हाला जे तुमच्याकडे प्रॅक्टिस करण्यासाठी एखादी स्किल्ड पर्सन नाही, व्यक्ती नाही इंग्लिश बोलू शकणारी, ती आता तुमच्या समोर आलेली आहे. आणि त्याची अंडरस्टँडिंग तुमच्यासारखीच आहे, कारण तुम्हीच आहात, आहे का नाही. तुमचीच ती रिफ्लेक्ट आहे, तुमचंच प्रतिबिंब आहे, तेच तुम्हाला प्रश्न विचारते. म्हणून त्याची इंग्लिशची लेवल तुमच्यासारखी असल्यामुळे तुमच्या दोघांची अंडरस्टँडिंग चांगली होऊन तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलायला सुरुवात कराल. मित्र, मी काही हवेतल्या गोळ्या मारत नाही, मी हे अनुभवतोय, मी हे यूज करतोय, ते तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही याचा नक्कीच वापर करा आणि मग बघा की तुमच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंगमध्ये किती चेंज होईल. ॲक्च्युली तुम्ही प्रॅक्टिस करतायत आणि तुम्हाला माहिती आहे कितीही तुमच्याकडे नॉलेज असून काही उपयोग नाही. जोपर्यंत तुम्ही पाण्यामध्ये उतरत नाहीत, पाण्यामध्ये उडी मारत नाहीत, तोपर्यंत आपल्याला पोहता येणार नाही. म्हणून यासाठी
ही जी ट्रिक आहे, हा प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम वापरला आणि त्या पद्धतीने आपण अशी बोलण्याची जर प्रॅक्टिस केली आणि एक टॉपिक, एक रेकॉर्डिंग झाल्यानंतर दुसरी रेकॉर्डिंग, नंतर तिसरी रेकॉर्डिंग, चौथी रेकॉर्डिंग, असा जर 3-4 महिने सराव केला तर तुम्ही अतिशय फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकता. आता 1500 प्रश्न झाले, नंतर तुम्ही अजून तशा रेकॉर्डिंग तयार करून तुम्ही एक स्वतःचं ॲपच घरी त्या ठिकाणी तयार करू शकता. जे ॲप तुमच्यासोबत बोलतं आहे, तुम्हाला प्रश्न विचारतं आहे, तुमच्याकडून तयारी करून घेतं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरी अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्लिश या ठिकाणी बोलू शकता. मित्र, काही जणांना वाटत असेल की आम्ही अशी रेकॉर्डिंग घरी तयार करू शकत नाही, आम्हाला प्रश्न तयार करता येत नाहीत. तर तुमची जर अडचण असेल तर मित्रो, तुमच्यापाशी एक पर्याय आहे की तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला माझ्याकडे जवळपास 100पेक्षा जास्त असे रेकॉर्डिंग आहेत, मी तुम्हाला त्यातल्या काही द्यायला तयार आहे. मी सगळ्या देणार नाही, पण काही देईल की ज्याचा वापर करून तुम्ही इंग्लिशमध्ये सराव करू शकता. जर तुम्हाला तशा रेकॉर्डिंग हव्या असतील किंवा तुम्हाला माझ्याकडून अशा प्रकारची बोलण्याची प्रॅक्टिस करायची असेल तर मी कॉमेंट बॉक्समध्ये आणि या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपची लिंक देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन तुम्ही अशा अनेक रेकॉर्डिंग त्या ठिकाणी पण मिळवू शकता. त्या ठिकाणी पण इंग्लिश स्पीकिंगची तुम्ही प्रॅक्टिस किंवा कोर्स पण तुम्ही करू शकता. तर मित्र, मला असं वाटतं की हा अतिशय चांगला प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर मित्र, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा जो प्रोग्राम सांगितला आहे, हे जे ॲप सांगितले, ही जी ट्रिक सांगितली आहे, ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल, हा प्रोग्राम जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला, आणि जर तुमचे काही मतं असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर कॉमेंट करायला पण विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो.